हाय नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज सोमवार आहे आणि फायनली आमचं सुतक संपलेलं आहे. आता पूर्ण सकाळच्या वेळेमध्ये मी आता आलेले आहे शेतामध्ये. कांदा काटणीचा आपला काम चालू आहे शेतामध्ये. तर आज शेवटचा दिवस आहे. 4 दिवस झाले आपण कांदा काटणीला सुरुवात केलेली. तर मध्ये काही व्हिडिओ मी बनवला नाही. आज आपला कांदा काटून स्टॉप होईल, पूर्ण कांदा काटून होईल. थोडासा राहिलेला आहे आज व्हावा असे अंदाज आहे माझा. तर होईल किंवा राहीन थोडाफार, पण होईनच बहुतेक. तर सुतक वगैरे संपलेलं आहे. आता मी 11च्या आधीच आलेली आहे रानात. बाया येतात नंतर टायमाने, थोडंसं मी उरकलं म्हणजे येत असते. आता तुम्हाला बॅकच्या कॅमेऱ्याने दाखवते. आले फिरून. ओके. गुजरात, सुरत, कुठे गेले होते? कुठेतरी जावंच लागत फिरायला. बघा बरं, साहेब फिरून आलेले आहेत. कांदा काटून होस्तवर आहे ना, साहेबांनी आराम केलाय, फिरून आलेत. शेवटच्या दिवशी आता हे कांदा काटणार आहे तेवढे, आहे का नाही? कांदा आज काटून होणार आहे 100%. हे पूर्ण कांदा काटून झाल्यावर साहेब रिटर्न आलेले आहेत. फिरायला जाणार आहे. जावा. तर इथं मी आयरणीमध्ये आपण गमेली पत्रे ठेवलेली न्यायला आले होते. तर मला काय सांगायचं होतं तुम्हाला. तर आज मी तुम्हाला सांगितलं ना, आज सोमवार आहे, आज आमचं सुतक संपलं आहे वगैरे. आणि मी आज जो व्हिडिओ मी शूट केला ना सोमवारी, तो मी 2 दिवसानंतर जेव्हा मला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये मी अपलोड करत असते. तर आणि जो सोमवारी जो व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती पाहायला भेटतो, तो त्याच्या आधी 2 दिवस शूट केलेला असतो. त्यामुळे कन्फ्युजन होतं माणसाचं की आपल्याला म्हणजे मी जेव्हा जो सोमवारी व्हिडिओ तुम्हाला दाखवला ना, तो त्याच्या आधी 2 दिवस शूट केलेला असतो. म्हणजे आता सोमवारी जर जो व्हिडिओ तुम्ही पाहता, तो त्याच्या आधी 2 दिवस म्हणजे शुक्रवारी, शनिवारी, रविवारी ह्या 2 दिवस आधी शूट केलेला असतो. आणि त्यानंतर वेळ भेटेल तसं अपलोड करत असतो. त्यामुळं थोडंसं मागं पुढं होतं. आता जरी मी सोमवारी जरी शूट केलेला तुम्ही पाहिला, तरी पण तो तुम्हाला बुधवारी, गुरुवारी जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा मी चॅनलवर टाकते आणि त्यानंतर तुम्ही पाहता. त्यामुळं कन्फ्युजन होतं माणसाचं की म्हणजे कसं मागं पुढं होतं ना. आता मी सांगते ना. तर पहा, हा एवढा कांदा आपला काटून झालेला आहे पूर्ण. आणि तो पांढरे पाट दिसते तेवढा, आणि अशी एक लाईन एवढंच काटायचा राहिलेला आहे. तर तेवढा आज पूर्ण होईल. आणि भरपूर माल निघाला, अपेक्षापेक्षा चांगला माल निघाला. कांदा पण खूप मोठा तयार झालेला होता आणि छान उत्पन्न निघालं. तर आता ठेवलेलं आहे पाथीखाली. आता उत्पन्न तर चांगलं निघलं, पण त्याला मार्केटसुद्धा चांगलं भेटावं एवढी अपेक्षा आहे. आता आणखीन थोडे दिवस आम्ही वाट पाहणार. तर वाढला बाजार तर ठीक, नाही वाढला तरी पण आपल्याला आहे त्या भावामध्ये द्यावाच लागतो. कांदा आहे काय एवढ्या लवकर आयरणी टाकून जमणार नाही, सडून जाणारी हे ती त्यात कांदा एवढ्या लवकर ठेवल्यावर उन्हाळ्यात आधीच. तर चला, तर मी करते चालू. तोपर्यंत येत्या महिला आपल्या कांदा काटायला. अजून आयरणीमध्ये गमेली पत्र ठेवलेत. तर पहा मंडळी, असा कांदा निघलेला आहे आपला. एकदम साईज मोठी आहे याची, आणि कलर पण खूप छान आहे. मोठा कांदा निघलेला आहे. भरपूर उत्पन्न आज निघलेलं आहे याचा, आपल्याला भरपूर कांदा निघलेला आहे. तर पहा आणि आपलं व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला, बाय बाय.